तर कसं आहे ना मित्रांनो, आपल्या भावाचा विषय हार्डच. आपला भाऊ आज गेलेला शेताकडं मम्मीसोबत. तर काय, हत्यारांनी छत्री पण घेऊन गेलेला सोबत. मग भावाला वाटेत दिसलं मानकेश्वराचं देऊळ आणि तळं. आपला भाऊ चिखलातूनच जात होता. तळ्याच्या बाजूला छोटासा ओढासारखा होता. मग आपला भाऊ त्या ओढ्यातूनच जात होता असाच व्हिडिओ काढत. मला वाटलं पाणी जास्त असेल, पण कमीच होतं. आपल्या भावाला हे पाणी धबधबा पडल्यासारखं दिसत होतं. धबधबा बघून झाल्यावर आपला भाऊ निघाला शेताच्या वाटेने. वातावरण पण मस्त होतं, सगळीकडे हिरवगार दिसत होतं. मग नंतर कोरजाई देवीचं जुनं आणि नवीन मंदिर दिसलं आणि तुमच्या भावाने गंधर्वगड पण बघितला. नंतर काय तुमचा भाऊ असाच व्हिडिओ काढत निघाला. इकडचा व्हिडिओ काढ, तिकडचा व्हिडिओ काढ. आपल्या भावाचा विषयच हार्ड आहे. आपला भाऊ म्हणजे काम कमी आणि व्हिडिओ जास्त, असं आहे आपल्या भावाचं. मग काय, आपला भाऊ असाच भात बघत बघत जात होता आपल्या शेताकडं. दूर दूरपर्यंत असं हिरवगार दिसत होतं, जसं की कोणी हिरव्या कलराने कलरच केलाय. मग नंतर भावाला दिसलं मोठं झाड. मग भावाने व्हिडिओ काढला त्या झाडाचा. मग नंतर आपला भाऊ असा पाय टाकत टाकत जात होता. भावाच्या एका हातात छत्री आणि एका हातात विळा होता. मग मध्येच लागला छोटासा ओढा आणि हे छोटंसं फुलसारखं. मग आपला भाऊ त्या पुलावरून हळूहळू राम 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 करत गेला. कसा बसा आपला भाऊ ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोचला आणि परत पाठीमागं वळून व्हिडिओ काढला भावाने. मग आपला भाऊ असाच व्हिडिओ काढत जात होता. सगळीकडे असं हिरवगारच दिसत होतं. नंतर भाऊ पोचला आपल्या शेतात. हा बघा, आम्ही नाचना पेरलेला. मग काय, मम्मी पप्पा नाचना काढत होते आणि मी इकडे असा व्हिडिओ काढत होतो. हे बघा मित्रांनो, दुसरं हत्यार कसं आहे. माझी मम्मी नाचना काढत होती आणि मी बघत बसलेलो. त्यानंतर थोडाफार नाचना घालून झाल्यावर आम्ही मग परत निघालो. मग काय, असाच व्हिडिओ काढत निघाला आपला भाऊ घराकडं. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.